पाकिस्तानने पीओके खाली करावं, भारत-पाक करारातील भारत-पाकमधील सिंधू पाणी करार स्थगितच राहणार, भारतीय परराष्ट्र खात्याकडून स्पष्ट. जम्मू काश्मीर बाबतचे प्रश्न द्विपक्षीय पद्धतीने सोडवले जाणार, आम्हाला कुणाचीही मध्यस्थी मान्य नाही, भारत आणि अमेरिकेतील चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता, ट्रम्प यांच्या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेने घेतली होती, टीआरएफला दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकावं, भारताची मागणी. पराभवानंतरही ढोल वाजवण्याची पाकिस्तानची परंपरा जुनी, पाकिस्तानमधील जल्लोषावर परराष्ट्र खात्याची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींकडून एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मीच्या जवानांना सॅल्यूट, भारतीय सैन्य न्यूक्लिअर ब्लॅकमेलच्या धमकीची हवाच काढून टाकतात, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. भारताची S-400 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा, आदमपूर एअरबेसवरील S-400 सिस्टीम सुस्थितीत, S-400 एअर डिफेन्स सिस्टीम समोर उभं राहत पंतप्रधान मोदींचा जवानांसोबत संवाद. आदमपूर एअरबेसवर विमान उतरवत धावपट्टी सुरक्षित असल्याचा पंतप्रधान मोदींचा संदेश, आदमपूर एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त झाल्याचा कांगावा पाकनं केला होता. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय लष्करानं पाकची चौकीच उडवली, भारत-पाक एलओसीवरील व्हिडिओ समोर. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये भारतीय लष्कराचं ऑपरेशन केलं, लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार, 2 दहशतवाद्यांची ओळख पटली. अंदमानमध्ये मान्सून दाखल, 27 मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता, पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात मान्सून पूर्व पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज.